में मैं श्वेता आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज की खास खबरों पर। दिव्यांगों का शासन निर्णय 5% निधि अखर्चित हो खर्च किया जाए। दिव्यांगों को बिना अट घरकुल दिया जाए। 2012 से दिव्यांगों का रिक्त अनुशेष तुरंत भर्ती किया जाए। अन्य मांगों को लेकर आज बेरोजगार दिव्यांग कल्याण कृति समिति नांदेड़ की ओर से नांदेड़ वाघाला मनपा आयुक्त कार्यालय के सामने दिव्यांगों ने ठिया आंदोलन किया। इस अवसर पर दिव्यांग बड़ी संख्या में शामिल हुए। मी राहुल सीताराम साळवे, बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती नांदेडतर्फे आज महानगरपालिका आयुक्तांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले। याचे प्रमुख मागण्या म्हणजे आमच्या आजच्या दिव्यांगांचा शासकीय अनुशेष भरून काढण्यात यावा, दिव्यांगांचा राखीव 5% निधी त्वरित खर्च करण्यात यावा, दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी गाळे देण्यात यावे, दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी 200 स्क्वेअर फीट जागा देण्यात यावे, तसंच महानगरपालिका कार्यालयामध्ये जे बोगस दिव्यांग कर्मचारी आहेत यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत। या मागण्या नगर विकास विभागाचा शासन निर्णय 2010च्या शासन निर्णयानुसार तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होते। महानगरपालिकेने 31 मार्च पूर्वी हा निधी खर्च करायला हवा होता, परंतु महानगरपालिकेने हा निधी खर्च नाही केला, त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहोत। तसेच 2016-17च्या निधी खर्चामध्ये ही एकमेव महानगरपालिका अशी आहे महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये दलिंदर महानगरपालिका दिव्यांगासाठी म्हणायला हरकत नाही, कारण या महानगरपालिकेने इथल्या जीबीच्या जो कोणी लोकप्रतिनिधी नगरसेवक होते, महापौर होते, उपमहापौर होते, प्रत्येक नगरसेवक महापौर उपमहापौरच्या वार्डामध्ये माझे बेरोजगार दिव्यांग आहेत, त्यांचे मतदार आहेत, परंतु या नगरसेवकांनी सत्तेच्या पोटी या बेरोजगार दिव्यांगावर अन्यायकारक असा एक ठराव घेतला। या दिव्यांग लाभार्थ्यांना यावर्षी लाभ दिल्याच्या नंतर 7 वर्ष लाभ देता येणार नाही असा सर्वसाधारण जीबीमध्ये ठराव घेतला। तो ठराव पूर्णतः रद्द करण्यात यावे, ही सुद्धा आमची एक मागणी आहे। कोल्हापुर में पासिंग विलंब शुल्क रद्द किया जाए, यह मांग लेते हुए जिला के रिक्शा और टैक्सी चालक समिति ने बंद का ऐलान किया। प्रादेशिक परिवहन कार्यालय ने रिक्शा और ऑटो टैक्सी पासिंग के लिए 50 रुपये ले रहे हैं। इस पार्श्वभूमि पर रिक्शा चालक ने पिछले महीने से अलग अलग आंदोलन किए हैं, लेकिन प्रशासन ने कोई दखल अंदाजी नहीं लिया। इसका निषेध करते हुए रिक्शा टैक्सी समिति की ओर से बंद का ऐलान किया गया, जिसके कारण यात्रियों को काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। कोण म्हणते होत नाही, तर हात वर करून खचून बसतात। कोण म्हणते होत का दंड लावणाऱ्या केंद्रावर राज्य सरकारचा, नेट पासिंगचा दंड लावणाऱ्या केंद्रावर राज्य सरकारचा, नेट पासिंगचा दंड लावणाऱ्या केंद्रावर राज्य सरकारचा, नेट पासिंगचा दंड लावणाऱ्या केंद्रावर राज्य सरकारचा। रिक्शा चालक एक झुटीचा, हम सब आगामी विधानसभा चुनाव की पार्श्वभूमि में जिला प्रशासन ने मतदाता सूची के संक्षिप्त में पुनर्निरीक्षण कार्यक्रम का ऐलान किया। इसके तहत BLO मंगलवार से घर घर दस्तक देकर मतदाता सूची को अपडेट करेंगे। अतिरिक्त जिलाधिकारी तुषार डोमरे ने सोमवार को पत्र परिषद लेकर यह जानकारी दी। इस दौरान स्पष्ट किया कि लोकसभा चुनाव के दौरान सामने आई गई खामियों की शिकायत का निपटारा किया जाएगा। एक भी मतदाता अपने मत अधिकारी से वंचित नहीं होगा। डोमरे ने बताया कि यह कार्यक्रम 25 जून से 24 जुलाई के बीच 1 महीने तक क्रियान्वित होगा। येणाऱ्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगानं तयारी आता सुरू करण्यात आलेली आहे। माननीय भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम आता मतदार यादी अचूक आणि निर्दोष करण्याच्या अनुषंगानं सुरू झालेली आहे। तिचा कार्यक्रम आता उद्यापासून सुरू होतो आहे। 25 जून 2024 पासून हा कार्यक्रम सुरू होईल। त्यानंतर साधारणतः महिनाभराच्या कालावधीत म्हणजे 24 जुलैपर्यंत आपण नमुना नंबर 6, 7 आणि 8चे अर्ज भरून घेणार आहोत। ज्या मतदारांना त्यांची नावं मतदार यादीमध्ये नोंदवायची आहेत त्यांनी नमुना अर्ज 6 भरायचा आहे। ज्यांची नावं मतदार यादीतून वगळायची आहेत त्यांनी नमुना 7 भरायचा आहे आणि मतदार यादीमधल्या तपशिलाच्या अनुषंगाने काही दुरुस्त्या असतील तर त्याच्याबद्दल 8 नंबरचा नमुना अर्ज भरायचा आहे। ही प्रक्रिया 1 महिनाभरापर्यंत चालणार आहे आणि मग
6, 7, 8चे जे फॉर्म्स आलेले आहेत या सगळ्या गोष्टींचा मतदार यादीमध्ये आपण इफेक्ट घेतल्यानंतर 25 जुलै 2024ला आपण प्रारूप मतदार यादी म्हणजे ड्राफ्ट इलेक्ट्रोल रोल आपण पब्लिश करणार आहोत. हा ड्राफ्ट इलेक्ट्रोल रोल पब्लिश झाल्यानंतर 25/7 पासून 9/8पर्यंत त्याच्यावरती दावे आणि हरकती आपण मागवणार आहोत. या दावे आणि हरकतींची पडताळणी या दरम्यानच्या कालावधीमध्ये केली जाणार आहे. 25/7 पासून 9/8 या कालावधीमध्ये माननीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य हे आपल्याला काही शनिवार आणि रविवारच्या तारखा कळवणार आहेत. त्याच्यामध्ये आपण विशेष शिबिरं घेणार आहोत. या विशेष शिबिरांमध्ये मतदारांची नोंदणी करणं या गोष्टीला आपलं त्या ठिकाणी प्राधान्य असणार आहे. त्याच्यानंतर 9/8/2024पर्यंत आपण सगळे दावे आणि हरकती याच्याबद्दल अंतिम निर्णय घेणार आहोत आणि दावे हरकतींचा निर्णय घेतल्यानंतर 20 ऑगस्ट 2024ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळं मतदारांना आवाहन आहे की या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेमध्ये मतदारांनी अधिकाधिक संख्येनं 24 जुलै या तारखेला ज्या मतदारांचं वय 18 वर्ष पूर्ण होतं आहे त्यांनी अधिकाधिक संख्येनं याच्यामध्ये नोंदणी करावी आणि मतदार यादीचं आरोग्य म्हणजे हेल्थ ऑफ इलेक्ट्रोल रोल आपण जे म्हणतो की त्याच्यामध्ये सेक्स रेशोसुद्धा मेंटेन व्हावा. पुरुष मतदारांचं जे प्रमाण आहे तितकंच महिला मतदारांचं प्रमाणसुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणात असलं पाहिजे. त्याच्यानंतर नवमतदार ज्यांनी आयुष्याची 18 वर्ष वयाची पूर्ण केलेली आहेत तर त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं मतदार म्हणून नोंदणी करावी आणि मृत मतदारांचं प्रमाण हे त्याच्यामध्ये कमी असावं. अशा सगळ्या गोष्टींच्या काळजी घेऊन आपण ही मतदार यादी अचूक आणि निर्दोष करण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्याचा भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार हा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेचा कार्यक्रम आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. रत्न बौद्ध महासंघ नांदेड़ की ओर से धम्मचारी प्रज्ञा रक्षित इनकी अध्यक्षता में नवदीक्षित धम्मचारी मंगल बोधि, धम्मचारी विद्या घोष, धम्मचारी वज्र घोष इनके स्वागत समारोह का आयोजन किया गया था. इस स्वागत समारोह कार्यक्रम में धम्मचारी अमृतचित सहित कई मान्यवर मौजूद थे. मी खरं सांगू, मला खूपच आनंद होत आहे, कारण की मी एका जागतिक संघाचा एक सदस्य झालेला आहे आणि जवळजवळ मी याच्यासाठी मी 84 पासून म्हणजे धम्मशिबिरे अभ्यास मी करत होतो आणि तो क्षण मला या ठिकाणी कालच्या 12 तारीखला जो हे झालं आणि त्या ठिकाणी माझी दीक्षा झाली. माझं पूर्वाश्रमीचं नाव दंडे मुत्तन्ना रामजी दंडे आहे आणि माझं उर्वरित आयुष्य हे संघासाठी धम्मकार्यासाठी मी समर्पण करीत आहे, करण्याचा मी मनोदय व्यक्त करत आहे. जय भीम. मी पूर्वाश्रमीचा विजय डोंगरे. मी बऱ्याच म्हणजे 30 वर्षापासून या चळवळीशी निगडीत आहे आणि या चळवळीत राहताना येताना मला कोणी म्हणजे माझे भावामुळं आलो समजा तो भाग वेगळा आहे, परंतु इथं आल्यानंतर माणूस बनतो हे मला इथं समजलेलं आहे, म्हणून तेव्हापासून ते आतापर्यंत मी टिकून आहे. आज मला जे काही धम्मचारी बनवण्यात आले ते माझ्या
सगळ्या कसोट्यातून मी गेलेलो आहे. अर्थात आता हे आध्यात्मिक जीवन काही एवढं साधं आणि सोपं नाही आहे. ह्या जीवनासाठी तुम्हाला त्याग करावा लागतो. त्याग म्हणजे तुम्हाला आधी तर प्रामुख्यानं ध्यान करावं लागते. ध्यानातून तुम्हाला अभ्यास करावा लागतो आणि अभ्यासातून तुम्हाला संपर्क वाढावा लागतो. या 3 मुद्द्यावर हे संघटन चालत असते आणि म्हणून याच्यातून ते बघतात. मग याचे आचार विचार ह्या सगळ्या गोष्टी जवळपास 30 वर्षापासून 30 म्हणण्यापेक्षा अलीकडल्या काळात माझे शिबिरं वगैरे झाले त्यावेळेस 20-1 वर्ष झाले असतील. या 20 वर्षाच्या काळात मला त्यांनी चेक केलेलं आहे आणि मी त्या पात्रतेत उतरलेलं आहे. मी संघाशी निगडीत आहे. संघाची सगळ्या जबाबदाऱ्या आतापर्यंत स्वीकारलेल्या आहेत आणि माझा संपर्क पण आहे. धम्म अभ्यास ध्यान मी नियमित करत असतो. जय भीम नमो बुद्धाय. आज त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने आमच्या नांदेड केंद्रातील 3 धम्मबांधव त्यांना धम्मचरी दीक्षा मिळाल्याबद्दल केंद्राच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. खरं तर हे 3 बांधव कठीण परिश्रम करून विशेषतः धम्माचरण ध्यान धम्माभ्यास संपर्क एकांतवास त्यानंतर कल्याण मित्रता हे अशा अनेक पायऱ्यांमधून ते पुढं गेलेले आहेत आणि बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नांप्रती ते समर्पित झालेले आहेत. अर्थात त्यांनी आपल्या त्रिरत्नांबद्दल श्रद्धा वाढवलेली आहे, धम्माभ्यास वाढवलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला जो भारत आहे तो भारत घडवण्यासाठी ते सिद्ध झालेले आहेत आणि त्यामुळे आज नांदेड केंद्राच्या वतीने त्यांचा सत्कार ठेवलेला आहे. खरं तर हे 20-20 वर्षापासून हे धम्मबांधव धम्मचारी बनण्यासाठी बुद्ध धम्म आणि संघाला समर्पित होण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि याच्यानंतर देखील ते बाबासाहेबांचा जो धम्मरथ आहे तो अविरतपणे पुढं नेण्याचं काम करतील अशी नांदेड केंद्राला अपेक्षा आहे. सर्वांना मी पहिल्यांदा मैत्रीपूर्ण जय भीम करतो. त्याचप्रमाणे नमो बुद्धाय. खरं पाहता माझी धम्मचारी म्हणून दीक्षा दिनांक 9 जून 2024 या दिवशी झाली आहे. माझं पूर्वीचं नाव मिलिंद लोखंडे असं होतं आणि आता मला नवीन नाव दिलेलं आहे धम्मचारी विद्या घोष. यामध्ये या नावाचा अर्थ जर आपण पाहिलं तर 2 प्रकारे याची फोड करता येऊ शकते. विद्या हा शब्द अविद्या याच्या विरुद्ध आलेला आहे आणि अविद्येला कोण नष्ट केलेलं आहे तर विद्येच्या आधाराने नष्ट केलेलं आहे आणि विद्या म्हणजे सत्य किंवा रियालिटी असं आपण म्हणू शकतो. या सत्याचा उद्घोष करणारा किंवा हे सत्य वारंवार सांगणारा असा विद्याघोष म्हणजे एक बुद्धाचे संबंधित किंवा बुद्धाशी रिलेटेड असलेलं हे नाव आहे. तर खऱ्या अर्थानं धम्मचारी बनणे म्हणजे एक परिणामकारक शरणगमन करणे होय. बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाप्रती आपली जी काही प्रतिज्ञाबद्धता आहे ती आपल्या काया वाचा आणि मनाद्वारे आपण या ठिकाणी शरणगमन करताना व्यक्त करत असतो. बुद्ध आणि धम्म त्याचप्रमाणे संघ याशिवाय मला कोणतंही शरणस्थान नाही. बुद्धांची धम्माची आणि संघाची जी काही शिकवण आहे ती माझ्या काया वाणी आणि मनाद्वारे मी यानंतर माझ्या जीवनामध्ये परिपूर्णरित्या अंमलात आणण्याचा साकार करण्याचा या ठिकाणी मी धम्मचारी बनल्यानंतर संकल्प करत आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ
केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। उच्च न्यायालय के खंडपीठ कोल्हापुर में हो जाए, इस बारे में कई बार मुख्यमंत्री सांसद को निवेदन दिया गया और आंदोलन भी किया गया, फिर भी खंडपीठ के बारे में शासन ने कोई हलचल नहीं किया। राष्ट्रीय साहू सभागृह में बार एसोसिएशन के अध्यक्ष एडवोकेट संजय राव खोद, इनकी अध्यक्षता में विशेष सर्वसाधारण सभा संपन्न हुई। कोल्हापुर में खंडपीठ हो जाए, इस बारे में 6 जिलों की वकील सभा कोल्हापुर में होने का निर्णय लिया गया। इस बैठक में विविध विषय पर अन्य वकीलों ने अपनी बात रखी। नमस्कार, मी ॲडव्होकेट सर्जेराव खोत, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन। आज कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा प्रामुख्याने 3 विषयांवरती झालेली आहे। एक तर खंडपीठाच्या आंदोलनाबाबत पुढील दिशा ठरवण्याकरिता कृती समितीची बैठक बोलविणे, त्याचप्रमाणे कोल्हापूरमधील किंवा त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये ज्युनियर वकिलांना दरमहा स्टायपेंड चालू करावा। आणि तिसरा विषय असा होता की कोल्हापूर हा पुणे विभागामध्ये समाविष्ट असल्याकारणानं कोल्हापूर या ठिकाणच्या ज्या महसूल मॅटर्स आहेत त्याच्या सुनावणीकरता सातत्यानं वकिलांना आणि पक्षकारांना प्रामुख्यानं पुणे या ठिकाणी जावं लागतं आणि त्याचा प्रचंड खर्चाचा भुर्दंड पक्षकारांच्यावरती होतो। RTSच्या मॅटर असतील, डेप्युटी डायरेक्टर लँड रेकॉर्ड असेल किंवा आर्म लायसन असेल, याची कामं पुण्यामध्ये चालतात। त्यामुळं कोल्हापूर या ठिकाणी महसूल आयुक्त यांची पूर्णवेळ महसूल आयुक्तांची अपॉइंटमेंट व्हावी, अशा प्रकारचा एक ठराव या ठिकाणी मागणी शासनाकडे करावी, असा ठराव मंजूर झालेला आहे। आणि दुसरा ठराव आहे तो स्टायफंडचा, तो देखील मंजूर झालेला आहे। आणि तिसरी भूमिका आमची अशी ठरलेली आहे की काल सर्वपक्षीय कृती समितीच्या सभेमध्ये मुख्यमंत्री यांनी मुख्य न्यायमूर्तींची भेट न घेतल्या कारणाने खंडपीठ या विषयावरती कोणत्याही प्रकारचा निर्णय होऊ शकला नाही, असा सूर निघालेला आहे। आणि तसा पत्रव्यवहारसुद्धा आमच्याकडे आहे की मुख्य न्यायमूर्तींनी आम्हाला कळवलेलं आहे की मुख्यमंत्री यांची भेट झाली नसल्याकारणाने या खंडपीठाच्या विषयावरती आम्ही निर्णय घेऊ शकलो नाही आणि हा निर्णय जो काय आहे ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरच आम्ही घेऊ, असं लेखी आम्हाला मुंबई उच्च न्यायालयाने कळवलेले आहे। मग आता 2 वर्षापासून मुख्यमंत्र्यांना कधी वेळ मिळाला नाही का? भलेही शासनामध्ये अस्थैर्य होते, पण विद्यमान मुख्यमंत्री यांनी चार्ज घेतल्यापासून मुख्य न्यायमूर्तींची भेट घेण्याकरिता कोणत्याही प्रकारचं धैर्यष्ट दाखवलेलं नाही। मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये येणारच, ज्या वेळेला मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये येतील त्यावेळेला कृती समिती त्या बाबतीत जी सर्वपक्षीय कृती समिती आहे त्यांच्या निर्णयामध्ये असंच होतं की जर ते 25ला येत असतील तर 25ला आपण बंद करायचा, 25 नंतर जर पुन्हा केव्हा येतील त्यावेळेला सुद्धा हा बंद करायचा आहे, कारण शासनाची अनास्था सामाजिक प्रश्न सोडविण्याकडे आहे। त्याच्यामुळे ज्या वेळेला कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री येतील त्यावेळेला कोल्हापूर बंद करण्यासाठी जी कृती समिती किंवा सर्वपक्षीय कृती समिती हाक देईल त्याच्यामध्ये सर्व वकील सहभागी होतील। अमरावती से मौसम की खास खबर। 20 जून तक अमरावती में 60 मिली वर्षा की संभावना जताई जा रही है। उसके साथ ही धरनी, चिकलदरा, अचलपुर, अंजनगांव, सुरजी तालुका में औसत से अधिक बारिश होने की संभावना बताई जा रही है। इन 91 में से 20 मंडलों में औसत बारिश होने वाली है, जिसके साथ ही बुआई के लिए किसानों को आह्वान किया गया है कि वह जल्दबाजी ना करें। इस प्रकार कृषि विभाग ने अपील की है। अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर सरासरी आपल्या जिल्ह्यात 20 तारखेपर्यंत 60 mm जवळपास पाऊस झालेला होता। सरासरीचा विचार केला तर 60% एवढाच सरासरीचा पाऊस झालेला आहे। फक्त 3 तालुके चिखलदरा, चांदूर बाजार आणि अंजनगाव सुरजी या तालुक्यांमध्येच सरासरीच्या पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। आणि जर पावसाचा 60 mm जर विचार केला तर पेरणीयोग्य पाऊस निश्चितच नाही। आणि आपले 4 तालुके सोडले तर 10 तालुक्यांमध्ये ही सरासरी 50%पेक्षा कमी आहे। आणि मंडळांचा जरी विचार केला तर फक्त 20 मंडळामध्ये 91 मंडळापैकी आपल्या इथं सरासरी एवढा पाऊस झालेला आहे। त्याच्यामुळे इतर ठिकाणी पाऊस व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी अद्याप घाई करू नये।
मान्सून विभागाचं जर बघितलं, IMDचं जर प्रेडिक्शन बघितलं तर 22 नंतर मान्सूनचे दमदार आगमन सांगितलेले आहे. त्याच्यामुळे निश्चित पाऊस आल्याशिवाय आणि जमिनीत पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये, जेणेकरून उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा वाढणार. जिल्ह्याचा आपल्या जिल्ह्याच्या पेरणी 6,81,000 हेक्टरवर आपण पेरणी प्रस्तावित केली होती. त्यामध्ये आपण 2,52,000 हेक्टर कपाशीचं नियोजन केलेलं आहे आणि 2,54,000 सोयाबीनचं नियोजन आहे. मुख्य करून आपले हे जवळपास 70-80% क्षेत्रावर हे दोनच पिकं आहे. आणि यापैकी सध्या जी पेरणीला सुरुवात झालेली आहे ती कपाशीच्या पेरणीला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी ज्यांच्याकडे इरिगेशनची सोय आहे किंवा चांदूर बाजार अंजनगावसारखा तालुका आहे, अचलपूरसारखा तालुका आहे, त्या भागात कपाशीच्या पेरणीला थोडा वेग आलेला आहे. कपाशीच्या पेरणी एवढी ओल त्या भागात आहे. 2 दिवसाआधीची जी आकडेवारी आहे त्याच्यानुसार जिल्ह्यात 5,000 हेक्टरची फक्त पेरणी झालेली आहे. आता या 2 दिवसात, परवाच्या दिवशी पाऊस झालेला आहे, कालही काही भागात झालेला आहे, त्याच्यामुळे आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आज की खबरें यहीं समाप्त होती है. देखते रहिए जय भीम मीडिया न्यूज़.